श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 17 मे रविवारपासून अधिक मासाची सुरुवात झालेली आहे आणि या अधिक मासाची समाप्तीही 17 जूनला होणार आहे. तर या कालावधीमध्ये हा अधिक मास महिना असणार आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि या अधिक मासामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. या अधिक महिन्यामध्ये अनेक म्हणजे बघा शुभकार्य जी आहेत तर ती करणं वर्ज्य मानलं जातं किंवा टाळलं जातं. त्यामध्ये बघा नामकरण सोहळा असेल किंवा विवाह असतील तर ते केले जात नाहीत, गृहप्रवेश केला जात नाही. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये बघा अनेक नियम देखील पाळले जात असतात आणि त्यामध्ये बघा अधिक मास जो आहे तर तो संपेपर्यंत आपल्या घरामध्ये आपण चुकूनही या ज्या भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. आता बघा बऱ्याच लोकांना याविषयीची माहिती नसते आणि बरेच लोक अधिक मासात पुरुषोत्तम व्रत करत असतात, पारायण करत असतात. तर ते पदार्थ खाल्ल्यामुळं त्या पारायणाचं किंवा केलेल्या व्रताचं, उपासनेचं आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होत नाही. आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेत असते. वाईट भोग आपल्याला भोगावे लागत असतात. संकटे, विघ्न आपल्या पाठीमागे लागत असतात. या ज्या काही चुका आहेत तर त्या आपण अधिक मास संपेपर्यंत चुकूनही करायच्या नाहीत आणि त्याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि अधिक मास बघा धोंड्याचा महिना, धोंडा, मलमास, पुरुषोत्तम मास, खरमास या नावांनी देखील ओळखला जात असतो आणि तो असा पवित्र आणि पावन महिना सुरू झालेला आहे. तर या महिन्यामध्ये आपण अनेक नियम पाळून संकल्प करून व्रत करत असतो, त्याचबरोबर पारायणे करत असतो. तर त्याचं फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण या ज्या काही चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये काही जे पदार्थ आहेत तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे. त्यामध्ये बघा तामसी पदार्थ म्हणजेच फुलकोबी असेल, वांग असेल, या ज्या काही भाज्या आहेत तर त्या फ्लॉवर असेल तर त्या भाज्या आपल्याला खाणं हे या महिन्यामध्ये टाळायचं आहे. त्यासोबतच कांदा किंवा लसूण हे जे तामसी पदार्थ आहेत तर ते देखील खाणं आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर बघा हे जे पदार्थ आहेत तर ते आपण खाल्ल्यामुळं आपलं मन विचलित होत असतं. आपण जे पण पारायण करतो, व्रत करतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते एकाग्र किंवा स्थिर असणं खूप महत्त्वाचं असतं. कोणतंही पारायण असेल किंवा उपासना असेल, सेवा असेल तर ती अगदी मनोभावे श्रद्धेने केली तरच त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपण कांदा आणि लसूण हे जे पदार्थ आहेत तर ते या अधिक मासामध्ये खाणं टाळायचं आहे. त्यासोबतच अधिक मासामध्ये बघा आपल्याला मांसाहार जो आहे तर तो देखील वर्ज्य करायचा आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण चुकूनही मांसाहार हा जो आहे तर तो करायचा नाही. आपल्याला या अधिक महिन्यामध्ये किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये जे सात्विक भोजन आहे तर तेच भोजन करायचं आहे. मनोभावे भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आणि उपासना करायची आहे. ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा होते, उपासना होते मनोभावे श्रद्धेनं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी या साक्षात वास करत असतात. आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी येत नाहीत. आपल्या घरामध्ये सतत अखंड लक्ष्मी वास करत असते. हा अधिक महिना जो आहे तर तो उपासनेसाठी, व्रतासाठी किंवा नामस्मरण आहे, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान असेल, दानधर्म असेल तर त्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या कुवतीप्रमाणे आपण आवर्जून दान करावं. तसेच या महिन्यामध्ये आपल्या लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलावून धोंडदान करावं किंवा जावयाचा मानपान करावा.
त्या जावयाचा मानपान करत असताना त्यामध्ये ज्या वस्तू आपण देत असतो तर त्यामध्ये 33 अनारसे, 33 बत्ताशे, त्यासोबतच 33 सुपाऱ्या, 33 फळे अशा 33च्या संख्येमध्ये दान करावं. एखादं चांदीचं निरांजन शक्य असेल तर आपल्या जावयाला दान म्हणून द्यावं. असं चांदीचं निरांजन जर आपण आपल्या जावयाला दान म्हणून दिलं तर आपल्या कुंडलीमध्ये जो चंद्रदोष असतो तर तो दूर होण्यास मदत होत असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करायचा आहे. त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये मुलीनं आपल्या आईची सुद्धा ओटी भरायची असते. इतर वेळी आपण आपल्या आईसाठी काही करत नाही किंवा आईची ओटी भरत नाही. तर अधिक महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. अधिक महिन्यामध्ये जर आपण आईची ओटी भरली तर आपल्याला कितीतरी अनंत पुण्यफळाची प्राप्ती होत असते. आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपण आईमुळे हे सर्व जग पाहत आहोत किंवा या सर्व गोष्टीचा आनंद उपभोग घेत आहोत, तर ते सर्व शक्य आहे आईमुळंच. आणि म्हणूनच आपल्याला न चुकता या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची आवर्जून ओटी भरायची आहे. असं म्हणतात ना बघा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे किती जरी श्रीमंत व्यक्ती असला तरी देखील तो आईशिवाय एक भिकारीच आहे किंवा त्या संपत्तीचा आपल्याला काहीच उपयोग नाही किंवा आईपुढं सर्व जे आपलं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, तर ते सुद्धा आपल्या आईची बराबरी करू शकत नाही किंवा बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे आवर्जून आपल्या आईसाठी वेळात वेळ काढून या अधिक महिन्यामध्ये मुलीनं आपल्या आईची आवर्जून ओटी भरावी. त्यासोबतच महिनाभर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची अगदी मनोभावे सेवा करायची आहे. त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. पांढऱ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच पिवळ्या रंगाची वस्त्र, हे जे आहे तर ते भगवान श्रीहरी विष्णूंना मनोभावे अर्पण करावं. त्यासोबतच एक तुळशीपत्रसुद्धा अर्पण करावं, कारण की तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष असं महत्त्व आहे. त्यांची पूजा त्या तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानली जात असते. त्यामुळे आवर्जून एक तुळशीपत्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावं. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करावा किंवा संध्याकाळच्या वेळी तरी आवर्जून तिन्ही सांजेला तुळशीजवळ एक दिवा हा आवर्जून प्रज्वलित करावा. तुपाचा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावला तरीही चालणार आहे, पण आवर्जून अधिक महिन्यामध्ये या ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. या ज्या काही सेवा असतात तर त्या जर आपण या अधिक महिन्यामध्ये केल्या तर त्याचं 33 पटींनी अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते. आपले सर्व वाईट भोग संपत असतात. तर आजची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.